नमस्कार मंडळी. तर म्हणलं चला आज मॉर्निंग रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते आणि आज नव्याने एक गोष्ट मी सुरू केली आहे. ती पुढं काय तुम्हाला व्लॉग बघितल्याच्या नंतर समजेलच. त्यासाठी पूर्ण व्लॉग बघा. चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान आता आज मुलांसाठी दोडक्याची भाजी बनवायची होती. झटपट अशी साधी सिंपल टमॅटो कढीपत्ता वगैरे टाकून लाल तिखट टाकून चवीनुसार मीठ वगैरे टाकून थोडंसं पाणी टाकलं, डाळ टाकली मुगाची. मुलांना फारशी आवडत नाही, पण माझा प्रयत्न नेहमी असतो की त्यांच्या पोटामध्ये वेगवेगळ्या भाज्या देखील गेल्या पाहिजे. आणि तोपर्यंत इथं मस्त पीठ वगैरे मळून ठेवलं. पीठ भिजतंय तोपर्यंत गरम पाणी इथं ठेवलं, कारण आता सध्याला हेल्थ इश्यू खूप जास्त व्हायला लागले, वेट जास्त वाढायला लागले. मला जाणवते की माझं वजन वाढायला लागले. माझं आत्ताचं वजन किती आहे ते देखील मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे. तर आजपासून स्वतःला एक सवय लावली आहे की थोडासा टाईम काढायचा आहे आणि गरम पाणी आपल्याला दररोज सकाळी पहिल्यांदा घ्यायचं आहे. कारण काय होतं आहे, गरम पाणी घेतलं ना की थोडंसं वेट कमी होण्यामध्ये मदत होती. म्हणून आता मी इथं थोडासा वेळ काढून इथं पहिल्यांदा म्हणलं चला गरम पाणी पिऊया. आज गरम पाण्यापासून सुरुवात केली आहे वेट लॉस जर्नीला. हळूहळू काय काय गोष्टी करणार आहे ते देखील तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे. कारण हेअरफॉल्स देखील वाढला आहे आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण देखील कमी झालं आहे, विटॅमिन डीचं प्रमाण देखील कमी झालं आहे. तर म्हटलं चला ट्राय करूया आता कसं कसं काय होतं वेट लॉस जर्नी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. तर आता इथं गरम गरम पोळ्या वगैरे टिफिनसाठी बनवून घेते आणि याच्यानंतर मला स्वराजला देखील रेडी करायचं होतं. तर इथं पटकनी आता म्हटलं पोळ्या बनवायच्या आणि नंतर त्याला रेडी करायसाठी आता वरती आले. त्याला उठवलं, त्याला ब्रश करायसाठी दिला आणि रात्री खूप लेट झालं बाहेरून यायला. बाहेर गेलो होतो दांडिया फेस्टिवलसाठी, तर मला त्याचं टाईम टेबल देखील भरायचं होतं. आणि मुलं सकाळी उठायला खूपच जास्त रडरड करतात, पण काय करणार, उठवसं तर वाटत नाही, पण स्कूलचा टायमिंग असा आहे की त्यामुळे त्यांना उठावंच लागतं. आता इथं टाईम टेबलनुसार बुक्स वगैरे काढून ठेवते आहे. तोपर्यंत त्याचा ब्रश होतो आहे. आता त्याचा ब्रश वगैरे झालं, त्याला आंघोळ वगैरे घालून रेडी केलं. आणि त्याचं सकाळ सकाळची अशी रडरड कायमच चालू असते, कारण त्याला उठायचंच नसतं, कारण त्याची झोपच झालेली नसते. आणि त्यानंतर स्वराने मी अगोदर येण्या तिचा टिफिन भरून घेतला होता आणि त्याच्यामुळे आता मी त्याचा टिफिन इथं भरती आहे. तर छान अशी दोडक्याची भाजी आणि चपात्याचे त्याला असे छोटे छोटे तुकडे करून द्यावं लागतात, कारण अख्खी चपाती दिली की त्याला खाण्यामध्ये खूप जास्त वेळ जातो आणि मग त्याचा टिफिन तसाच राहतो. त्याच्यामुळे असे छोटे छोटे तुकडे करून दिले की टिफिन देखील पटकनी संपतो. आणि डाळिंब्याचे असे दाणे वगैरे काढून दिले, कारण एक फ्रूट त्याला मी नेहमी कंपल्सरी दोघांना देखील देत असते. तर छान आता टिफिन भरला आणि त्याच्यानंतर खाली सोडायला आले त्यांना, कारण त्यांची बस येते. तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या अजून एका छानशा व्लॉगमध्ये.